इकडे? मी बोलवलं त्याला आयशू. मितू, थँक्यू मितू. तू काय झालं आयशू? तू त्याला धमकीच दिलीस ना डायरेक्ट. त्यामुळे मग त्याला इकडे यावंच लागलं, काही ऑप्शनच नव्हता. म्हणजे म्हणजे काय? म्हणजे काय ना आयशू, मला तुझी खूप काळजी वाटते. मला नाही, आपल्या सगळ्याच ग्रुपला तुझी खूप काळजी वाटते. आणि म्हणूनच इतके दिवस आम्ही तुला सांगायचा प्रयत्न करत होतो की त्याचा नाद सोड, त्याच्या मागे नको लागूस, पण तू नाही ऐकलंस. आणि म्हणून आता आम्हाला हे सगळं करायला लागतंय. म्हणजे काय झालंय मितू? काय झालं? काय झालं म्हणून तू आम्हाला विचारतेस आयशू? अगं तू 1000 वेळा त्याला कॉल केलेस, त्यामुळे तो घाबरला, त्यांनी ब्लॉक केलं तुला, आणि तू ब्लॉक केल्यानंतर वेगळ्या नंबरवरून त्याला फोन केलास. एक मिनिट, आणि आता मला असं अजिबात म्हणायचं नाही की तू फोन केलाच नव्हतास, कारण मला माहितीये मगाशी सिद्धार्थच्या फोनवरून मीच तुझ्याशी बोलते, सो आय नो एव्हरीथिंग. काय चाललंय यार आयशू तुझं? तू अशी नाहीयेस ग. त्यांनी तुझा नंबर ब्लॉक केला. ब्लॉकचा अर्थ काय होतो की ह्याचा अर्थ त्याला तुझा त्रास होतोय. मी जर असते ना आयशू याच्या जागी, तर मी सरळ पोलिसांकडे तुझी कंप्लेंट केली असती. ए मैत्री, हे बघ ऐश्वर्या, तू सतत त्याला फोन करायचा प्रयत्न करतेस, SMS करतेस, आणि त्याला स्टॉकिंग असं म्हणतात. तुला स्टॉकर व्हायचंय का? एक्झॅक्टली. नाही काही नाही, आज झालंय. तू आता इथे आमच्या समोर त्याला शब्द दे की तू हे सगळं थांबवतेस वन्स अँड फॉर ऑल. दॅट्स इट. म्हणजे काय करायचंय मी? एक मिनिट, म्हणजे काय? तुला कळत नाही असं दाखवू नकोस ऐश्वर्या, तुला सगळं कळतंय. इथून पुढे सिद्धार्थशी अजिबात कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही, ठीक आहे? त्याला फोन SMS करायचे नाही. हे बघ, तो फक्त आपल्या शब्दाखातर इथे आलाय, आणि म्हणजे खरं तर त्याला काहीच कारण नाही इथं घरात यायचं, पण तो आपल्याला एवढं रिस्पेक्ट करून तो इथे तुझ्याशी बोलायला आलाय, तर आपणही त्याचा रिस्पेक्ट करूयात. त्यामुळे प्लीज त्याला त्रास होईल अशी एकही गोष्ट करायची नाही. तू आत्ता आम्हाला प्रॉमिस कर. अगं बोल काहीतरी. आयशू अगं बोल. कोण? सिद्धार्थ. अच्छा, सिद्धार्थ चांदेकर गेला. तुझ्यामुळे झालं ना. तयार होत तुम्हाला दोघांना सांगितलेलं ना नका येऊ म्हणून. कशाला आलात? आम्ही आलोय तर ऐश्वर्याला पण भेटायला आलोय. आम्ही ऐश्वर्याला भेटून जाऊ. आणि हे बघ, ती आत बसली रूम मध्ये, पण माझा ऐका. आयशू चल आयशू. आयशू, तुला कळलंय ना सिद्धार्थचं तुझ्यावर प्रेम नाहीये? तुम्ही इकडे कसं काय आला? अगं ते आम्ही असंच म्हणजे. मी तुला खूप विश्वासाने सांगितलं होतं सगळं. तू या सगळ्यांना बोललीस? अरे आयशू, मला खरंच काही माहित नव्हतं. आम्हाला माहित नव्हतं येणार आहेत खरंच. अगं मैनानी काही सांगितलं नाही आम्हाला. आम्ही आमचं आलो. खरंच तिने काही सांगितलं नाही. तुम्ही सगळे मला प्लॅन करून कॉर्नर करताय का?
तुम्ही सगळे मिळून मला एक्सपोज करण्याचा प्रयत्न करताय ना? अरे आयुष्य काय बोलतेस यार तू? कॉर्नर एक्सपोज मला खरंच माहित नव्हता. काय यार तुम्ही का आलात यार इकडे सगळे? काय आहे सौमित्र? मी सांगितलंय ना नका येऊ तरी पण हे आले. आता मी काय करू? म्हणजे माहिती होतं ना सगळ्यांना. नाही, म्हणजे तसं नाही. अरे यार आयुष्य मला खरंच माहित. आयुष्य प्लीज इकडे बघ ना. आयुष्य मला खरंच माहित नव्हतं. प्लीज मला खरंच आयुष्य एक मिनिट थांब. हे 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 जे तुझं अग्रेशन आहे ना, हे जे ऑब्सेशन आहे ना, याच्यामुळे सिद्धार्थ तुला घाबरतो. कळतंय का आयुष्य तुला? अगं असं घाबरून कसं कोणी प्रेम करणार आहे तुझ्यावर? माझ्यावर नको करू देत कोणी प्रेम. सिद्धार्थ घाबरू देत मला. आता मला तुम्हा सगळ्यांची भीती वाटते. तुमच्या नजरांची भीती वाटते आता मला. मी सगळ्यांनी फसवलंत मला. आता माझा तुमच्यापैकी एकावरही विश्वास नाहीये. आयुष्य असं नाहीये. आयुष्य अगं ऐश्वर्या, मी इकडे गॅरेजवरच आहे. हे आम्ही शोधतोच. बघू कळलं की सांगतो. तू ये ना. ये तू इकडे. काय रे काय झालं? नीट पाहिलं का? बघितलं यार, सगळीकडे बघितलं. तिच्या घराजवळ बघितलं, कॅफेमध्ये बघितलं, मैत्रीच्या गच्चीवर पण बघून आलो आता. तर मैत्रीच्या गच्चीत कशाला गेला? बसते बाबा तिकडे जाऊन ती. माग एकदा आपण चिडवलं ना तिला खूप, तर जाऊन बसली होती गच्चीवर. टाके ना त्याच्या माग. असंच करते यार ती. 1000 वेळेला कॉल केला. आता ती बाई म्हणेल मला की नॉट रिचेबल. काय रे काय आलं? मी ऑफिसला जाऊन आलो ऐश्वर्याच्या. मग नाहीये. तू एकटा कस काय? आणि तू दुसरं चाक कुठे प्रेमाचं? ऋतू ती गेले ना त्या घाणेरड्या राहुलला भेटायला. फालतू माणूस. तिला खरं आवडत नाही रे तो. तिचे डॅड तिला फोर्स करतात भेटायला. काय करतो हा फालतू राहुल? तो काय CA आहे तो. लंडन वरनं आलाय शिकून. लंडनला CA? अरे चुंबक, तुला पुण्यात CA होता येत नाही. तो लंडनला त्याला फालतू म्हणतो का? तुला शाना लागून गेला का? हे मारू का? मारू काय मारू? नीट सांग ना. तुला CA होता आला नाही ना पुण्यात? मी CA असण्या नसण्याचा काही संबंध नाही रोकडे. तो CA झालाय ना लंडनला. पण मी इतकी वर्ष प्रेमात दिलेत ना तिच्या. तू पुण्यात होऊ शकलास का? तिच्या वडिलांनी थोडं तरी कन्सिडर. फ्रेंड्स ऐका. मी आयुष्याच्या घरी गेले होते. काय घरी का गेलीस डायरेक्ट? हे झालं म्हणजे? सौमित्र मी वेडी वाटते का रे तुला? ए नाही, ती शानी आहे. उगाच तिला काय बोलू. ए तू हा तर मी घरी गेले होते ना, तेव्हा आयुष्य नव्हती घरी. पण मला काकू भेटल्या. मी त्यांना म्हणलं की मी सहजच चालले होते घरावरनं, तर मग आले भेटायला. तर मी त्यांना म्हणाले की आयुष्य जेव्हा घरी येईल ना तेव्हा मला फोन करायला सांगा. त्या म्हणाल्या की ओके. मग बघू आता फोन वगैरे आल्यावर. पाहिला. ए आपण तिच्या वॉलवर टाकूया का? डायरेक्ट कळेल कुठे गेली काय ते. बावळटच कर. वॉलवर टाकायचं काय? म्हणजे जगाला कळेल ना अख्ख्या. तिच्या आईला कळलं म्हणजे? ऐश्वर्याने ऋतूला अनफ्रेंड केले. अनफ्रेंड केलं? तिला पण? मैत्रीला मी बघतो थांब. आपण पण चेक करा ना. अरे यार मलाही गेले. अरे मलाही गेले. मला पण केलं यार.